पहिली महिला. मी गाण्याचा सराव करते तेव्हा तुमचा कुत्रा भुंकून व्यत्यय आणतो. दुसरी महिला. त्यात त्याचा काय दोष? सुरुवात तर तुम्हीच करता ना. पहिली महिला. अगं माझा नवरा खूप शांत आहे, अजिबात भांडत नाही. मला तर भांडायला आवडते. काय करावे समजत नाही. तू तरी एखादी युक्ती सांग ना. दुसरी महिला. खूप सोपे आहे ग. मी काय करते, मला भांडावे वाटले की मी भाजीत भरपूर मीठ आणि तिखट टाकते. मग कसा काही भांडतो की बस. नवरा. अगं हॉटेलमधून गुपचूप आणलेले इम्पोर्टेड टॉवेल दिसत नाहीत घरात, कुठं येते? बायको. अहो धोब्याकडे धुवायला दिले होते, आता तो म्हणतो हरवलेत. फारच लबाड आणि खोटारडा आहे तो. एक आदमी खड़े खड़े चाबी से अपना कान खुजा रहा था। दूसरा व्यक्ति उसे गौर से देखते हुए बोला, भाई साहब आप स्टार्ट नहीं हो रहे हो तो धक्का लगा दूं? शेजारी नवीनच राहायला आलेली शेजारीन आज घरी तक्रार घेऊन आली. तुमच्या पोरानं माझ्या पोराला मारलं. मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, काय सांगताय? तुमचं लग्न झालंय? बस एवढ्यावर शेजारणीने तिच्या पोराच्या पाठीत 2 फटके दिले. तूच कळ काढली असणार. शनिवारी आणि रविवारी पृथ्वी जरा वेगानेच फिरते. आजीचा मोबाईल सायलेंट झाला होता, तो फक्त काढून दिला. आता आजी सगळ्या गावात सांगत आहे की माझा नातू मोबाईल रिपेअरिंग करतो. स्टेशनवर उतरल्या उतरल्या जेव्हा आपल्यासमोर 15-20 रिक्षावाले घोडका करून उभे राहतात व विचारतात, साहेब कुठे जायचं? तेव्हा आई शपथ सेलिब्रिटी सारखी फिलिंग येते. एक महिला को रात में 2 बजे उसकी छोटी बहन का फोन आया, दीदी सो रही हो क्या? दीदी हाँ. बहना सोती रहे, उधर जीजू सोशल मीडिया में खुद को सिंगल बोल रहे हैं. गण्या त्याच्या बायकोला घेऊन डॉक्टरजवळ गेला. डॉक्टर. कमरेवर इंजेक्शन घ्यावं लागेल. गण्याच्या बायकोचा परकडचा नाडा सुटत नसतो. डॉक्टर हातात इंजेक्शन घेऊन उभा असतो. हे बघून गण्या बोलला, साली हे रोजचंच आहे, घरी पण हेच रडगाणं असतं.